हॅलो गर्ल्स. चला आज आपण दोन प्रॉब्लेम बघणार आहोत बेस्ड ऑन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, लास्ट लेक्चरला पण आपण काही प्रॉब्लेम बघितलेले आहेत इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ऑलमोस्ट आपले प्रॉब्लेम सगळे घेऊन झालेले आहेत. काही नवीन असेल तर आपण आणखी एक लेक्चर कंटिन्यू करूया. सो आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण LOPचा. बेस्ड ऑन LOP काय सांगितले बघूया या प्रॉब्लेम मध्ये. राम own a house property at Madras, which was occupied by him for the purpose of his residence. ओके, रामचे एक हाऊस आहे जे मद्रासमध्ये आहे, ते त्याने रेसिडेन्शियल पर्पज साठी यूज करतोय तो. ही वॉज ट्रान्सफर टू दिल्ली इन जून 2023. राम दिल्लीला ट्रान्सफर झाला. कधी झालेला आहे ट्रान्सफर? जून 2023. अँड देर therefore he let out the property with the effect from 1st जुलै 2023. ओके, सो रामने जी प्रॉपर्टी आहे ती लेट आउट कधी केलेली आहे? 1st जुलै 2023 ऑन द मंथली रेंट ऑफ ₹3000. ओके, मग आता जुलै ते मार्च मध्ये मार्च किती महिने होत आहेत? 9 महिने होत आहेत. ओके, 9 महिने. तर तुम्हाला रेंट कॅल्क्युलेट करताना 3000 इंटू 9 करावं लागेल. ओके, then the municipal tax payable in the respect of property at the rate ₹25% of the rateable value was ₹6000. ओके, तर आता इथे तुम्हाला म्युन्सिपल व्हॅल्युएशन वरती एक ऍडजस्टमेंट दिली आहे, ते आपण आजच्या प्रॉब्लेम मध्ये बघणार आहोत. ऑफ विच 50% was paid by him before March 31st March 2024. Fair rent of the property is ₹20,000. Interest on money borrow of the construction of the property amounted ₹20,000. ओके, कन्स्ट्रक्शन साठी जो इंटरेस्ट पे केलेला आहे तो किती आहे? तर 20,000 आहे. कम्प्युट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन द असेसमेंट इयर 24-25. ओके, चला ड्रॉ करायला घ्या फॉर्मॅट. पर्टिक्युलर रुपीज, LOP. कॅटेगरी कोणती आहे? LOP. ओके, सो फेअर रेंट. फेअर रेंट किती दिलेला आहे? इथे दिलंय बघा. फेअर रेंट दिलेला आहे 20,000. 20,000. देन म्युन्सिपल व्हॅल्यू. म्युन्सिपल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागेल तुम्हाला. ओके, सर 6,000 साठी 25% हे 6,000 साठी असतील, तर 100 साठी किती असतील? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25% जर 6,000 असतील, सॉरी 6,000, तर 100% साठी किती व्हॅल्यू असेल? ते येईल तुमचं म्युन्सिपल व्हॅल्युएशन. एकच मिनिट. हा, काय कराल? क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. 6,000 इंटू 100 डिवायडेड बाय 25, म्हणजेच तुम्हाला म्युन्सिपल व्हॅल्यू किती मिळणार आहे? 24,000. ओके, ही काय आहे? म्युन्सिपल व्हॅल्यू. सो म्युन्सिपल व्हॅल्यू पुटअप करा. 24,000. देन त्याच्यानंतर काय करतो आपण? विच एव्हर इज हायर. विच एव्हर इज हायर किती आला? 24,000. देन स्टँडर्ड रेट. स्टँडर्ड रेट काय दिलेला आहे का? स्टँडर्ड रेट नाहीये, सो नील म्हणा इथे. देन त्याच्यानंतर काय करतो? 24,000 अँड स्टँडर्ड रेट विच एव्हर इज लोअर, म्हणजेच अगेन काय येतील? 24,000. याला आपण म्हणतो रिझनेबल लेटेबल व्हॅल्यू. ओके, रिझनेबल लेटेबल व्हॅल्यू ऑर लोअर. देन ऍक्च्युअल रेंट. ऍक्च्युअल रेंट. ओके, आता ऍक्च्युअल रेंट कॅल्क्युलेट करा. 3,000. जुलै पासून काउंट करा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती झाले? 9 महिने. ओके,
सो इंटू 9. सो ऍक्च्युअल रेंट किती होणार आहे मग 27,000. ओके. ऍक्च्युअल रेंट. ऍक्च्युअल रेंट पुटअप करा 27,000. विच एव्हर इज हायर 27,000 हा असेल तुमचा GAV. ओके. GAV किती मिळालं तुम्हाला 27,000. लक्षात आलं का बघा इथेपर्यंत फार काही डिफिकल्ट नाहीये. इथे फक्त आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू जो ऑलरेडी काय केलेला आहे त्यांनी पे केलेला आहे टॅक्स पेएबल म्युन्सिपल टॅक्स पेएबल इन द रिस्पेक्ट ऑफ प्रॉपर्टी 25% ऑफ रेटेबल व्हॅल्यू. ओके. जो आपण इथे मेन्शन केला. आणि त्याच्या पुढे त्यांनी सांगितलेलं आहे हा हा जो 6,000 आहे त्याच्यामधला म्युन्सिपल टॅक्स त्यांनी किती पे केलेला आहे तर 50% ओनरने पेड केलेला आहे जो आपण पुढे कॅल्क्युलेशन साठी घेणार आहोत. म्हणजे 6,000चा 50% 3,000 त्यांनी म्युन्सिपल टॅक्स पे केलेला आहे. चला आता फॉर्मॅट ड्रॉ करा. मिस्टर राम असेसमेंट ईयर 23-24 प्रीवियस ईयर सॉरी असेसमेंट ईयर 24-25 प्रीवियस ईयर 23-24. ओके. पर्टिक्युलर and rupees. Particular rupees. एकच मिनिट फॉर्मॅट ड्रॉ करून घेऊया आधी. Particular and rupees. Then GAV किती कॅल्क्युलेट केले आपण 27,000. Then less municipal tax. म्युन्सिपल टॅक्स. ओके. म्युन्सिपल टॅक्स आता जो 6,000 दिला होता त्याच्यातला 50% पे केलाय म्हणजेच मायनस होते 3,000. ओके. 3,000. सो 3,000 मायनस केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल NAV किती येतील 24,000. NAV आला नेट प्रेझेंट व्हॅल्यू देन लेस स्टँडर्ड डिडक्शन. बाकी सेम कंप्लीट करा फटाफट. सेम लेस स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24. ओके. त्यामधलं फर्स्ट डिडक्शन आहे स्टँडर्ड डिडक्शन 30%. 24,000 वरती 30% किती येईल बघा. कॅल्क्युलेट करा. 7,200. 30% मिळाले. आणि सेकंड डिडक्शन आहे इंटरेस्ट. ओके. सो इंटरेस्ट प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे किती दिलाय चेक करा. इंटरेस्ट पे केलेला आहे हा 20,000 इंटरेस्ट काय केलेला आहे तर पे केलेला आहे. पुटअप करा 20,000 इंटरेस्ट 20,000. ओके. सो
नेट प्रेझेंट व्हॅल्यू मधून 20,000 अँड 7,000 काय करा, मायनस करा. म्हणजे तुमची व्हॅल्यू आता इथे जी येणार आहे ती येणार आहे मायनस मध्ये येईल 3,400. ओके, सो याला आपण म्हणतो लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, होप सो तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. त्या प्रॉब्लेम मध्ये फार काही डिफिकल्ट नव्हतं, फक्त तुम्हाला एक ऍडजस्टमेंट वेगळी बघायची होती, जी होती म्युन्सिपल व्हॅल्युएशनची. क्लिअर? यामध्ये सुद्धा काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा. बी own a building of 3 incidental unit whose constructing was completed on March 31st, 2023. ह्या टाईपचा ऑलरेडी आपण एक प्रॉब्लेम बघितलेला आहे. ओके, प्री ॲक्विजिशन इंटरेस्ट ह्यामध्ये आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचं आहे. मिस्टर बी आहे, त्याचे 3 हाऊसेस आहेत, म्हणजे आयडेंटिकल हाऊसेस आहेत 3. ओके, युनिट फर्स्ट, युनिट सेकंड अँड युनिट 3. देन एका बिल्डिंग मध्ये आहेत ते. वॉज ऑक्युपाय फ्रॉम 1 एप्रिल 2023 ऑनवर्ड. त्याने ती ऑक्युपाय कधी केलेली आहे, 1 एप्रिल 2023 नंतर त्याने ते ऑक्युपाय केली. द पर्टिक्युलर पर्टिनिंग टू द 3 युनिट ऑफ द इयर एंडिंग March 2024. आता फेअर रेंट दिलेला आहे, रेंट रिसिवेबल दिलेला आहे, म्युन्सिपल टॅक्स पेड आणि ड्यू बट नॉट पेड दिलेला आहे, लँड रेव्हेन्यू बट आउटस्टँडिंग दिलेलं आहे, आणि ग्राउंड रेंट. ओके, जे काही इथे ग्राउंड रेंट वगैरे येणार नाहीत. आता ही जे युनिट दिलेली आहे त्यामधला सेल्फ ऑक्युपाय कोणता आहे बघा, इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये मेन्शन केलं. सो फर्स्ट युनिट जो आहे, युनिट नंबर फर्स्ट, तो सेल्फ ऑक्युपाय फॉर द रेसिडेंट. म्हणजे याचा जीएव्ही काय येईल तर नील येईल, जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. जी सेल्फ ऑक्युपाय प्रॉपर्टी आहे त्याचा जीएव्ही नील येणार आहे. सेकंड युनिट जो आहे तो लेट आउट फॉर द रेसिडेंट. म्हणजे सेकंड युनिटची कॅटेगरी काय झाली तर लेट आउट फ्रॉम रेसिडेंट, लेट आउट प्रॉपर्टी. आणि युनिट 3 जो आहे तो आहे यूज फॉर ओन बिझनेस. ओके, लक्षात ठेवा. आता इथे हा एक पार्ट आपल्याला नवीन लर्न करायचा आहे. तो युनिट 3 आहे तो ओन बिझनेस साठी लेट आउट केलेला आहे. म्हणजे इथे येईल का हो हा, नाही. ओके, कारण हा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा पार्ट नाहीये. देन on April 1st, 2021, he had borrowed some rupees 5 lakh bearing interest at 12% per annum for construction of building. ओके, जी 12 लाखाचं कन्स्ट्रक्शन होतं बिल्डिंगचं, त्याच्यासाठी त्याने 5 लाख रुपयाचं लोन काय केलेलं आहे, इथे घेतलेलं आहे. ओके, सो 5 लाखावरती आपल्याला इंटरेस्ट काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. कम्प्युट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ बी द असेसमेंट इयर 24-25. चला स्टार्ट करा. ऑलरेडी आपण ह्या पद्धतीचा एक प्रॉब्लेम बघितलेला आहे. आता पहिल्या कॅटेगरीचं काय, एनजीएव्ही नीलच येणार आहे, त्यामुळे इथे तो नाही कॅल्क्युलेट केला तरी चालेल. सेकंड हाऊस घ्या, युनिट सेकंड, युनिट 2, पर्टिक्युलर अँड एलओपी. फेअर रेंट, फेअर रेंट किती दिलंय बघा. फेअर रेंट दिलेला आहे 60,000. देन म्युन्सिपल व्हॅल्यू, म्युन्सिपल व्हॅल्यू काय दिलेली आहे का, म्युन्सिपल टॅक्स दिलेला आहे, म्युन्सिपल व्हॅल्युएशन काही दिलेलं नाहीये. तो म्युन्सिपल व्हॅल्युएशन डॅश नील. Then whichever is higher, 60,000. Then स्टँडर्ड रेंट, कम्पेअर विथ स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट काही दिलेला आहे का, नाहीये. ओके, अगेन नील. whichever is lower, again same value, 60,000. lower, oblique, reasonable, rateable value. Then actual rent,
ऍक्च्युअल रेंट रिसीव्ह किती केले बघा, सेकंड मध्ये दिलेला आहे 72,000. सो 72,000 मेन्शन करा. LOP ची कॅटेगरी आहे, सो विच एव्हर इज हायर येईल तुमचा GAP. GAB याला विच एव्हर इज हायर, म्हणजे झाला 72,000. वर्किंग लक्षात आलं का? वर्किंग मध्ये काही डिफिकल्टी नव्हती. इट्स अ व्हेरी सिम्पल. यामध्ये आपण वेगळं असं काही बघितलेलं नाहीये. ऑलरेडी आतापर्यंत ह्या कॅटेगरीचे प्रॉब्लेम आपले झालेले आहेत. ठीक आहे. चला, फक्त इथे काय लक्षात ठेवायचं होतं, तर जी कॅटेगरी बिझनेस साठी दिलेली आहे ती आपली इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा पार्ट होणार नाही. ड्रॉ करा फॉर्मॅट. आता इथे LOP आणि सेल्फ ऑक्युपाय असे दोन कॉलम करा. वरचा फॉर्मॅट कंप्लीट करा. नेम ऑफ द असेसी, असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर, लीगल स्टेटस. आता फक्त आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, प्री एक्विजिशन इंटरेस्ट. ओके, जो ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे. पर्टिक्युलर SOP and LOP. Mr. B. Then assessment year 24-25. Then previous year 23-24. ओके, चला स्टार्ट करा. GAV ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू SOP चा येईल नील, आणि LOP चा आपण जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो आहे 72,000. ओके, देन लेस म्युन्सिपल टॅक्स पेड. म्युन्सिपल टॅक्स, म्युन्सिपल टॅक्स पेड बघा किती पेड केलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. सेकंड कॅटेगरीला 5,000 दिलेला आहे बघा. ओके, म्युन्सिपल टॅक्स पेड जो आहे तो येईल. आणि युनिट फर्स्टचा येईल का? नाही, कारण SOP ला म्युन्सिपल टॅक्स सुद्धा नील येणार आहे. सो नील. इथे म्युन्सिपल टॅक्स मायनस करा 5,000. देन तुम्हाला NAV मिळेल. म्युन्सिपल टॅक्स पेड केल्यानंतर NAV किती मिळणार आहे? 67,000. इथे अगेन नील. नेट प्रेझेंट व्हॅल्यू. देन लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24. फर्स्ट स्टँडर्ड डिडक्शन 30%. 30% किती येईल बघा, 67,000 चे 30%. कॅल्क्युलेट करा. 20,100 मिळाले आपल्याला स्टँडर्ड डिडक्शन. सेकंड डिडक्शन आहे इंटरेस्ट. ओके, सो इंटरेस्ट आता आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता इंटरेस्ट आपल्याला माहिती आहे की SOP च्या कॉलम मध्ये पण येणार आहे आणि LOP च्या कॉलम मध्ये सुद्धा इंटरेस्ट येणार आहे. सो आठवतंय का बघा, मागे आपण डिस्कस केलं होतं वर्किंग नोट. लोन कधी कन्स्ट्रक्ट केलेला आहे, लोन कधी घेतलेला आहे, ह्या डेट चेक करा. ओके, सो लोन घेतलेला आहे 1 एप्रिल 2021 ला. वर्किंग मध्ये या. लोन टेकन एप्रिल 2021. ओके, देन आपलं असेसमेंट इयर काय आहे? 2024-25. मग याच्यानंतरचं प्रिव्हियस इयर काय आहे? 22-23. ओके, 22 आणि 23 लक्षात आलं का? जे असेसमेंट इयर आहे त्याच्या इमिजिएट प्रिव्हियस इयर आपण कम्पेअर करतो, ते 22-23 येईल.
सॉरी 23, एक मिनिट जरा डेट आधी चेक करूया. इंटरेस्ट, इंटरेस्ट प्री एक्विजिशन पीरियड, एकच मिनिट. सो कुठे 23-24, म्हणजेच तुम्हाला किती इयरचं कॅल्क्युलेट करायचं आहे, 22 ते 21 ला घेतलेलं आहे आणि 22 पर्यंत जर कम्पेअर केलं तर इयर किती होणार आहे, 1 इयर. आणि प्रिव्हियस इयर पासून 5 वर्षापर्यंत प्री ॲक्विजिशन इंटरेस्ट आपण काय करू शकतो तर कॅल्क्युलेट करू शकतो. त्याने टोटल लोन कितीचं घेतलं होतं, 5 लाखचं लोन घेतलं होतं ॲट द रेट ₹12% इंटू 1. ओके, किती येईल बघा व्हॅल्यू, इंटू 1. आणि जे आलेलं आहे त्याला आपण काय करणार आहोत, डिवायडेड बाय 5. ओके, डिवायडेड बाय 5, कारण प्री ॲक्विजिशनचा पिरियड किती आहे, 5 आहे. सो तुम्हाला मिळेल 20,000. कॅल्क्युलेट करून बघा. इंटरेस्ट ऑफ करंट इयर झाला, तर हा प्री ॲक्विजिशन इंटरेस्ट, जो इंटरेस्ट येईल 20,000 इंटू 1 इयर डिवायडेड बाय 5. ओके, म्हणजेच इंटरेस्ट मिळेल तुम्हाला 4,000. सो टोटल इंटरेस्ट किती झाला मग, 24,000. राईट. सो पुटअप करा, लेस इंटरेस्ट 24,000. अगेन इथे सुद्धा काय होईल, 24,000 मायनस होतील. देन मायनस केल्यानंतर अगेन इथे तुमचा इन्कम, आणि हा सुद्धा इन्कम किती आला, टोटल मायनस मध्ये व्हॅल्यू येईल बघा ही 22,900. ओके, बाकी कंप्लीट करा आता. इथे तुम्हाला मिळेल मग मायनस मध्ये व्हॅल्यू मिळेल 1,100, लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. काही डाऊट असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.